Download the Z5 app now. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 18 जानेवारीच्या भागात येसुबाईंना एक सेविका खबर द्यायला येते. संभाजी महाराज कारभाऱ्यांना शिक्षा सुनावणार तेवढ्यात अनाजी पंतांनी पवित्रा बदलल्याचं सांगते आणि राजमातोश्री सोयराबाईंना देखील शिक्षा व्हावी अशी मागणी केल्याचं सांगते. त्यामुळे संतापाच्या भरात युवराजांनी सदर सोडल्याची खबर युवराज्ञींना मिळते. युवराज्ञी युवराज संभाजींच्या शोधात निघतात. इकडे संभाजी महाराज राजमातोश्री सोयराबाईंची भेट घेण्याचं ठरवतात आणि सोयराबाईंच्या महाली जाऊन वर्दी देण्याची जबाबदारी एका सेवकाला देतात. सोयराबाईंना संभाजी महाराजांच्या येण्याची वर्दी मिळते तेव्हा ते सेविकेला दार बंद करायला सांगतात. तेव्हा संभाजी महाराज महालात प्रवेश करतात. ते सोयराबाईंना त्यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. त्यांनी आई म्हणून त्यांच्याशी का बोलल्या नाहीत, महाराजांच्या मृत्यूची बातमी का लपवली, आम्हाला रायगडावर का येऊ दिलं नाही असे अनेक प्रश्न विचारतात. सदरेवरील निवाड्यात अनाजी पंतांनी त्यांचं नाव घेतल्याचं सांगतात. सोयराबाई आणि संभाजी महाराजांमध्ये वाद होतो. संभाजी महाराज त्यांना समजावतात मात्र त्या काहीही ऐकून घेत नाहीत. तेव्हा संभाजी महाराज सोयराबाईंना त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला धक्का दिल्याचं सांगतात. तरीही सोयराबाईंना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे संभाजी महाराजांचा संताप अनावर होतो आणि ते सोयराबाईंवर त्यांनी स्वराज्यद्रोह केल्याचा आरोप करतात आणि ह्याची त्यांना शिक्षा नक्की होईल असं बोलून ते महालाच्या बाहेर पडतात. ही गोष्ट राजाराम राजे लपून ऐकतात. ह्या मालिकेच्या आगामी भागात अनाजीपंत एक चिठ्ठी सोयराबाईंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी एका सेवकावर देतात. तर संभाजी महाराज राणूबाईंशी बोलत असताना त्या सेवकाला संशयास्पदरित्या महालात फिरताना पाहतात. संभाजी महाराजांना अनाजीपंतांची लबाडी कळणार का, महाराणी आणि युवराजांमध्ये समझोता होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.